शेतकरी बांधवांनो नमस्कार, मी वैशाली. राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असतानाच अवकाळी पावसाचा धोकाही कायम आहे. आज 23 एप्रिल, सकाळचे 10:30 वाजले आहेत. पाहूयात येत्या 24 तासांत राज्यातील हवामान कसे राहील. सध्या हवेच्या कमी दाबाचा पट्टा पश्चिम महाराष्ट्रापासून मराठवाड्याच्या काही भागांपर्यंत सक्रिय आहे. आज सकाळच्या उपग्रहीय चित्रांनुसार राज्यात मोठ्या पावसाची स्थिती नाही. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात काही प्रमाणात ढगाळ वातावरण असले तरी हे ढग सध्या पावसासाठी पोषक नाहीत. मात्र दुपारनंतर परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे काही भागांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होईल. हा पाऊस सर्वदूर नसेल तर काही ठराविक भागांपुरताच मर्यादित असेल आणि काही ठिकाणी गारपिटीचाही अंदाज आहे. आज दुपारनंतर नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव आणि बेळगाव जिल्ह्याच्या सीमावर्ती भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. यातील 1-2 ठिकाणी जोरदार सरींसह गारपीटही होऊ शकते. याशिवाय लातूर, नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये स्थानिक ढग तयार झाल्यास तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहील. कोकणातही रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पूर्वेकडून ढग आल्यास पावसाची शक्यता आहे, पण जास्त पावसाचा अंदाज नाही. राज्याच्या ज्या भागांमध्ये पावसाचा अंदाज नाही तिथे हवामान कोरडे राहील आणि तापमानाचा पारा वाढलेलाच असेल. एक महत्त्वाची सूचना म्हणजे पुढील 2 ते 3 दिवसात तापमानात आणखी वाढ होणार असून शनिवार रविवारपर्यंत राज्यात बऱ्याच ठिकाणी उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तर हा होता आजचा सविस्तर हवामान अंदाज. मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू. धन्यवाद.